मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन। फॅन्सी साडी, डिझायनर साडी, बनारसी शालू, येवला पैठणी, दुल्हन साडी, घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था। ठिकाण बुरुड गल्ली, दरडे कॉम्प्लेक्स शेजारी, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतोय। आणि आता बातमी येवलेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याची। येवल्यात वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल बसवण्याची मागणी येवलेकरांनी केली आहे। या प्रश्नावर येवलेकर चांगलेच आक्रमक झाले असून येत्या महिन्याभरामध्ये जर सिग्नल यंत्रणा बसवली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय बैठकीमध्ये देण्यात आला। दिनांक 15 एप्रिल रोजी येवला समस्त शहरवासीय, सर्वपक्षीय मित्रमंडळ, येवला तालुका मराठी पत्रकार संघ व येवला व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने येवला तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यात प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तसेच येवला नगरपालिका मुख्याधिकारी किरण देशमुख यांना निवेदन देण्यात आले। येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या विंचूर चौफुली या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात झाले आहे। या अपघातात निष्पाप लोकांचा बळी गेला असून अलीकडेच भूमिका पटेल या 15 वर्षीय तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला। या घटनेमुळे हळहळलेल्या येवलेकरांनी एकत्र येऊन महिन्याभरात जर विंचूर चौफुली व फत्तेबुरुज नाका तसेच गंगा दरवाजा या 3 ठिकाणी सिग्नल बसवले नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा पवित्रा घेतला आहे। दरम्यान येवला नगरपालिका येथील मीटिंग हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तसेच या प्रसंगी अपघातात मृत पावलेल्या भूमिका पटेल हिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रशासनातर्फे या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय मिळाला असून लवकरच सिग्नल यंत्रणा बसवण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी या प्रसंगी दिली आहे। या प्रसंगी सर्व पक्षाचे शहराध्यक्ष, नेते मंडळी व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला। येवला विंचूर चौफुलीवर अत्यंत घातक परिस्थिती निर्माण होते, कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सिग्नल नाही आणि हा जो सेंटर आहे येवला विंचूर चौफुलीचा, हा 4 जिल्ह्याला जोडणारा तो सेंटर आहे। अनेक कॉलनीवासीय या चौफुलीवरून ये जा करत असतात आणि अनेक वेळेला अपघात घडतात। गेल्या 2 दिवसापूर्वी एक निष्पाप अशा युवतीचा अंत झाला। सगळ्या येवले शहरांचं हृदय पिळवटून जाणारी ही घटना होती। आम्ही इथे प्रशासनाला विनंती करायला आलेलो आहे की या संदर्भामध्ये येवले शहरामध्ये असणाऱ्या ज्या 3 चौफुल्या आहेत, येवला विंचूर चौफुली असेल, फत्तेबुरुज नाका चौफुली असेल, गंगा दरवाजा चौफुली असेल, या 3ही चौफुलीवरती एक चांगल्या प्रकारचे सिग्नल बसावे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि लोकांचे प्राण वाचतील। एवढी विनंती करायला प्रांताधिकारी असतील, मुख्याधिकारी साहेब असतील यांना आम्ही विनंती केलेली आहे। आता ही विनंतीची वाट आम्ही 1 महिनाभर बघणार आहोत। महिनाभरानंतर जर यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही तर मात्र येवले शहरातील सगळे व्यापारी, शहरवासीय हे चक्काजाम करून वेगळ्या प्रकारचं आंदोलन करतील आणि याला नेमकं सगळं प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मी येवला शहरवासियांच्या वतीने या प्रशासनाला देतो। धन्यवाद। महाले सरांनी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे। एक्सप्लेन म्हणजे समजून सांगितलेलं आहे। आता समजून सांगण्याची वेळ संपत आलेली आहे। आता सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या आता कोणी दुखू नये आणि स्वतःवर रोष ओढून घेऊ नये एवढी मी त्यांना विनंती करतो। आता थांबण्याची वेळ गेलेली आहे, आता टाईम लिमिट संपलेलं आहे सगळ्यांचं, तर कोणाचाच अंत न पाहता हे त्वरित करण्यात यावं एवढी मी हात जोडून विनंती करतो। आज या ठिकाणी काल जी दुर्दैवी घटना घडली ज्या विंचूर चौफुलीवर, तर त्या निमित्ताने आज सर्व येवलेकर जनता सर्वपक्षीय निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब आणि त्याचप्रमाणे प्रांत साहेबांची भेट घेऊन निवेदन सर्वांच्या वतीने, सर्व येवलेकरांच्या वतीने, विविध संघटनांच्या वतीने, पक्षांच्या वतीने, पत्रकार संघाच्या वतीने, इलेक्ट्रिक मीडिया असेल किंवा इतर सर्वांच्या वतीने साधारणपणे 2000 लोकांचं या ठिकाणी सर्व लोक या नगरपालिकेवर आज या ठिकाणी जमले होते आणि सर्वांनी निवेदन दिलेले आहे आणि मुख्याधिकारी साहेबांनी सांगितले की हा प्रश्न जो सिग्नलचा आहे ते तत्काळ मार्गी लावण्यास ते तयार आहे। त्यांनी ज्या गोष्टीची प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरच कलेक्टर साहेबांकडे पाठवणार आहे आणि ज्यावेळेस कलेक्टर साहेबांकडे प्रातिनिधिक स्वरूपात सर्वपक्षीय अध्यक्ष या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यांना विनंती करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। त्याचप्रमाणे अतिक्रमणाच्या बाबतीत
प्रांत साहेबांनी सर्व ज्या विविध प्रशासकीय त्यांच्या जे विभाग आहेत, म्हणजे ज्यामध्ये PWD असेल, त्यानंतर पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका असेल, इतर सर्वांच्या मदतीने बस स्टँडचे जे मुद्दा आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिकसाठी जो विद्युत विभाग आहे त्यांची मीटिंग लवकरच लावून विंचूर चौफुलीशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या तत्काळ मार्गी लावण्याचं त्यांनी येवलेकर जनतेला सांगितलं आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली. तत्पूर्वी मी एक तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जर हे लवकरात लवकर तडीस लागले नाही प्रश्न, तर नक्कीच पुढील काळामध्ये सर्वपक्षीय आंदोलनाला सुद्धा येवलेकर जनता ही तयार असेल. येवला व्यापारी महासंघ व सर्व पत्रकार तसेच सर्वपक्षीय येवले शहरवासीय यांनी साहेबांना निवेदन दिले. सविस्तर वृत्तांत सर्वांनी सांगितलेला आहे. येत्या 15 दिवसामध्ये आम्ही हे सर्व काम मार्गी लावू असं साहेबांनी, प्रांत साहेबांनी, साहेबांनी सर्वांना आश्वासन दिलं आहे. 15 दिवसामध्ये जरी हे काम नाही झालं तर सर्व व्यापारी संघटना, सर्व पक्षीय संघटना, निवडणूक असो नसो, आचारसंहिता असो, यापुढचं आंदोलन मात्र तीव्र होईल असं आम्ही या निमित्ताने सांगू. आज सर्वपक्षीय असं आंदोलन करून निवेदन देण्यात आलं. परवाच्या दिवशी एक चिमुरडी अभ्यासासाठी जात असताना तिथं विंचूर चौफुली अटलजी चौक येथे ॲक्सिडेंट झाला. त्याकरता आम्ही चीफ ऑफिसर येवला, नगरपालिका, प्रांत अधिकारी साहेब यांच्याबरोबर मीटिंग केली. त्या मीटिंगनी त्यांनी असं सांगितलं मीटिंगनंतर की आम्ही हा जो विषय आहे 15 दिवसात अगदी तात्काळ मार्गी लावतो आणि वेळ पडल्यास तुम्हाला देखील आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन जाऊ. आम्ही त्यांना असं सांगितलं की जर नफामध्ये फंड कमी असेल तर आम्ही गावातून लोकवर्गणी करून जमा करून तुम्हाला देतो. परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला निधीचा काही इथं गरज नाही आहे आपल्या लोकवर्गणीची, आम्ही नफा फंडातूनच हा विषय करू. तर त्यांनी आम्हाला 15 दिवसात करण्याचं आश्वासन दिलं. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि पत्रकार जे आमच्याबरोबर आले आम्हाला सहकार्य करायला गावातल्या लोकांना. मोरया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय. लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा. प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेले, एकाच वेळी 2 लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय. तहसील कार्यालय शेजारी, कोपरगाव रोड, येवला. संपर्क निखिल गुजराती 78 75 55 53 19 व दीपिका गुजराती 78 75 55 31 99.